नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही 17 डिसेंबर 2023 रोजी MPSCची गट क मुख्य परीक्षा दिली असेल, तर आयोगाने तिची आज पहिली ॲन्सर की प्रकाशित केली आहे. जर तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले नसतील, तर ॲन्सर की डाउनलोड कशी करायची व तुमचे अचूक मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. ॲन्सर की डाउनलोड करण्यासाठी तुम्ही MPSCच्या वेबसाईटवर जाऊ शकता. त्यासाठी Google सर्च करा MPSC ॲन्सर की. असा Google सर्च केल्यावर जे पण रिझल्ट येतील त्यापैकी पहिल्या रिझल्टवरती क्लिक केल्यावर तुमचं MPSCचं हे असं पेज ओपन होईल. हे असं पेज ओपन झाल्यावर तिथं असं लिहिलेलं असेल ॲन्सर कीज ऑफ एक्झामिनेशन्स. तर खाली या इथं नेम ऑफ द एक्झामिनेशन, इथं आपल्या एक्झामचं नाव बघायचं. ग्रुप सी मेन्स एक्झामिनेशन 2023 असं नाव असेल आणि इकडे हा जो रेड आयकॉन आहे PDF चा आयकॉन, याच्यावरती क्लिक केलं तर तुमची ॲन्सर की PDF स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल. किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल अभ्यास किडा येथे जा, तिथे मी आधीच डाउनलोड करून सेव्ह केलेले आहे, तुम्ही तिथूनही घेऊ शकता. आता ॲन्सर की डाउनलोड झाली आहे. अशा पद्धतीने तुम्ही दोघं ॲन्सर की डाउनलोड करून घ्यायच्या, पेपर 1 आणि पेपर 2च्या. आता ॲन्सर की डाउनलोड झाल्यावर आता मार्क्स कसे चेक करायचे. मित्रांनो, तुमच्याकडे OMR शीटची कॉपी असेल, पण तुम्ही त्याच्यावर कोणतीही खाडाखोड करायची नाही. ती आपल्याला भविष्यात काही ऑब्जेक्शन घ्यायची वेळ आली तर ती त्यासाठी ती जपून ठेवायची. त्यामुळे त्याच्यावर काही लिहायचं नाही. त्याऐवजी तुम्ही काय करायचं, एक वहीचं पेज घ्यायचं आणि त्याच्यावर याप्रमाणे नंबर लिहून घ्यायचे. आता हे नंबर लिहिताना एक लक्षात ठेवायचं, तुम्ही जो प्रश्न सॉल्व्ह केला ना तोच नंबर लिहायचा. जो प्रश्न तुम्ही स्किप केला तो नंबर लिहायचा नाही. उदाहरणार्थ, तुम्ही इथे 5 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह केला नाही, तो स्किप केला आणि 6 नंबरचा सॉल्व्ह केला, तर इथं 5 लिहायचंच नाही, तर डायरेक्ट 6 लिहायचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या OMR शीटच्या कॉपीवरती चेक करायचं आणि हे नंबर लिहायचे. जो प्रश्न सॉल्व्ह केला तो नंबर इथं लिहून घ्यायचा. असं लिहून झाल्यावर तुम्ही किती नंबर लिहिले ते मोजायचं. म्हणजे तुम्ही किती सॉल्व्ह केले, सगळे सॉल्व्ह केलेले प्रश्न किती. आता आपण गृहीत धरू की एखाद्या मुलाने सगळेच्या सगळे प्रश्न सॉल्व्ह केले, 100च्या 100 प्रश्न त्याने सॉल्व्ह केले, ठीक आहे. आता तुम्ही आयोगाची ॲन्सर की आणि तुमची OMR शीटची कॉपी हे समोर ठेवायचं आणि क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं. आता तुमचा जो प्रश्न बरोबर आला तो नंबर त्या नंबरला काहीच करायचं नाही आणि जो प्रश्न चुकला त्याच्यावरती अशी फक्त एक काट मारायची. अशा पद्धतीने तुमचा जो प्रश्न बरोबर येत जाईल त्याला काहीच करायचं नाही आणि जो चुकला त्याच्यावरती अशी काट मारत जायची. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे सगळे प्रश्न चेक करून घ्यायचे. आता समजा इथं 14 चुकला, इथं 100वा चुकला, अशा पद्धतीने असंच चेक करून झाल्यावर आता तुम्ही किती प्रश्नांना काट मारली ते मोजायचं. म्हणजे तुमचे किती प्रश्न चुकले, किती प्रश्नांना तुम्ही अशी काट मारली, तर ते तुमचे चुकलेले प्रश्न ते मोजून घ्यायचे आणि तो आकडा इथे लिहायचा. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे 20 चुकले, ठीक आहे, ते 20 लिहिलं इथं. आणि आता बरोबर आलेले कोणते, तुम्ही ज्या प्रश्नांना काट मारलेली नाही हे ते बरोबर आलेले प्रश्न हे मोजून घ्यायचे. किंवा तुम्ही इथून सरळ वजाबाकी करून ते काढू शकता, ठीक आहे. आता ह्या विद्यार्थ्याने 100 सॉल्व्ह केले, त्याचे 20 चुकले, तर त्याचे 80 प्रश्न बरोबर आले. चला आता मार्क्स कसे काढायचे ते बघूया. आपण गृहीत धरलं होतं की एखाद्या विद्यार्थ्याने 100 प्रश्न सॉल्व्ह केले, त्याचे बरोबर आले होते 80 आणि त्याचे चुकलेले प्रश्न होते 20, ठीक आहे. अशा पद्धतीने आता त्याचे मार्क्स किती आले, त्याचे 80 प्रश्नांचे गुणिले 2 बरोबर झाले 160 मार्क, कारण की एका प्रश्नाला 2 मार्क होते, ठीक आहे. आता 160मधून त्याचे काही मार्क कट होतील कारण की त्याने 20 प्रश्न चुकवले. आता 20 प्रश्न चुकवले तर त्याचे किती मार्क्स कट होतील, तर आयोगाची जी निगेटिव्ह मार्किंग आहे ती आहे 1/4. म्हणजे तुम्ही जर 4 प्रश्न चुकवले तर तुमचा एका प्रश्नाचे मार्क कमी होतील. तर आता इथे त्याने 20 प्रश्न चुकवले तर भागिले 4 किती येते उत्तर 5, तर त्याचे 5 प्रश्नांचे मार्क कमी होतील. 5 प्रश्नांचे मार्क किती झाले, गुणिले 2 करून ते झाले 10, तर त्याचे 10 मार्क्स कमी होतील. तर त्याचे टोटल मार्क्स किती आले, हे 150 मार्क्स आले त्याचे. अशा पद्धतीने तर काही मुलांचं हे उत्तर पॉईंटमध्ये पण येऊ शकतं. का, कारण की समजा आता एखाद्या विद्यार्थ्याने फक्त 94 प्रश्न सॉल्व्ह केले, 94 पैकी त्याचे 71 प्रश्न बरोबर आले असं आपण गृहीत धरू आणि त्याचे 23 प्रश्न चुकले असं आपण समजून चालू. आता त्याचे 71 प्रश्नांचे मार्क किती झाले, तर हे झाले 142, ठीक आहे. आणि त्याने 23 प्रश्न चुकवले तर त्याचे किती मार्क्स कमी होतील, तर 23 भागिले 4, हे उत्तर किती येतं, हे येतं 5.75, ठीक आहे. तर 5.75 प्रश्नांचे मार्क कमी होतील त्याचे. मग किती मार्क्स, याला गुणिले 2, हे उत्तर किती येतं, हे उत्तर येतं 11.5. तर त्याचे याच्यामधून
तर याच्यातनं 11.5 एवढे मार्क्स कमी होतील. तर ते उत्तर किती येईल? 142 वजा 11.5 ते उत्तर येईल 130.5. अशा पद्धतीने तुमचं उत्तर पॉईंटमध्येही येऊ शकतं. अशा पद्धतीने तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 असे दोघांचे मार्क्स कॅल्क्युलेट करून घ्यायचे आणि शेवटी त्यांची बेरीज करायची. समजा आता पेपर 2 अवघड होता, पेपर 2मध्ये कमी मार्क्स येतील मुलांचे. समजा आता याचे 110.5 मार्क्स आले पेपर 2मध्ये, तर याच्या मार्कांची बेरीज किती झाली? हे झाले 10, हा झाला 1, 3 आणि 1 4 आणि 2, हे झाले त्याचे मार्क्स. त्याचे मार्क झाले 241. हे आउट ऑफ किती आहे? आउट ऑफ 400. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे टोटल मार्क्स कॅल्क्युलेट करून घ्यायचे. मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट द्यायची. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा डाऊट आहे की तुम्ही पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना प्रेफरन्स दिला की नाही दिला क्लर्क आणि टायपिस्ट या पदासाठी. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तेव्हा प्रेफरन्स दिलेला नाही. जेव्हा तुम्ही गटकचा पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला तेव्हा कोणताही प्रेफरन्स दिलेला नाही. तेव्हा तुम्ही सरळ अशा बॉक्समध्ये टिक करत गेलात. अशा पद्धतीने बॉक्समध्ये टिक करत गेलात आणि सबमिट करून दिला. तिथे असा कोणताही 1, 2 असं कोणतंही लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे तुम्हाला तो प्रेफरन्स केव्हा देता येईल? कारण की आयोगाचा खूप कमी वेळ असतो. तेव्हा आयोग आपल्याला 1 हप्ता म्हणजे 7 दिवस देते ते आपल्याला प्रेफरन्स सिलेक्ट करण्यासाठी. तर तो केव्हा देणार आहे आणि तुम्ही कोणता जिल्हा सिलेक्ट करायचा, कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं, ती सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल अभ्यास किडा याला सबस्क्राईब करून ठेवा. भविष्यात येणारी अपडेट आणि तुम्हाला पाहिजे असलेलं डिपार्टमेंट आणि जिल्हा केव्हा निवडता येईल, प्रेफरन्स केव्हा देता येईल, ही अपडेट घेऊन मी येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तसेच टायपिंग पेपरचं स्वरूप कसं राहील आणि तो केव्हा राहील हा पण अपडेट मी घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की भरपूर जागा होत्या क्लर्क आणि टायपिस्टसाठी. 22 विभाग होते, 22, आणि 200-250पेक्षा पण जास्त पदं होती अशी. म्हणजे तुम्ही जे टिक केलं ना, हे 250पेक्षा पण जास्त होतं. तर यांच्यापैकी सगळ्यात बेस्ट कोणतं राहील त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि कोणत्या डिपार्टमेंटचं काय काम असतं आणि त्या डिपार्टमेंटची कोणकोणत्या इतर जिल्ह्यात पण शाखा असतात किंवा तुमची बदली होण्याची तिथं शक्यता असते, असे कोणकोणते डिपार्टमेंट असतात, हा सगळा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच तुमचे पेपर 1चे म्हणजे आता मेन्स एक्झामचे आलेले मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि ते कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या सगळ्यांसाठी कट ऑफ प्रिडिक्शनवरती एक व्हिडिओ बनवून आपला कट ऑफ, मेन्सचा कट ऑफ, मुख्य परीक्षेचा कट ऑफ, पेपर 1 आणि पेपर 2चा किती जाऊ शकतो ते तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो की तुम्ही पेपर 2मध्ये सगळ्यांचेच मार्क्स कमी येतील, कारण की पेपर 2 अवघड होता, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमी पण आले. तर तुम्ही नाराज होऊ नका, तुमची टायपिंगची तयारी चालू ठेवा. माझे पेपर 2मध्ये कमी मार्क्स आले, मग मी टायपिंग करू का नको, ते नंतरचा विषय भाऊ. तू टायपिंग चालू ठेव. आता मुख्य परीक्षा सगळ्यांनाच पेपर 2 टफ गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही कोणताही विचार न करता तुमची टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा. एक जागा तुमचीच आहे असं, हे 100% तुम्ही एवढी मेहनत घेतली तर 100% एक जागा तुमचीच आहे असं समजून चला. धन्यवाद.